Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 2, Trade. Last lecture we have started retail trade definition, features of retailer. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण रिटेल ट्रेड म्हणजेच किरकोळ व्यापारी हा पाहिला, त्या संदर्भातील डेफिनेशन पाहिली, त्यानंतर त्याचे फीचर्स पाहिले. त्यानंतर आज आपल्याला रिटेल ट्रेडच्या सर्व्हिसेस ऑफ रिटेलर्स, किरकोळ व्यापाराकडनं रिटेलर्सला देण्यात येणारे सर्व्हिसेस हे आपण पाहणार आहोत. सर्व्हिसेस टू होलसेलर अँड सर्व्हिसेस टू कन्झ्युमर्स. किरकोळ व्यापाऱ्याकडनं होलसेलरला आणि ग्राहकांना कन्झ्युमर्सना देण्यात जाणाऱ्या सेवा पाहूयात. रिटेलर इज द लिंक बिटवीन द होलसेलर अँड कन्झ्युमर्स. रिटेलर हा होलसेलर आणि कन्झ्युमर यांच्यामधील दुवा म्हणून काम करतो. लिंक बिटवीन, दुवा म्हणून, याचाच अर्थ त्याच पद्धतीनं रिटेलर हा होलसेलरकडनं गुड्स परचेस करतो आणि डायरेक्ट अल्टिमेट कन्झ्युमरला तो प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. यामुळे तो त्या दोघांमधील लिंक बिटवीन आहे, त्या दोघांमधील दुवा आहे. त्याच पद्धतीनं सर्व्हिसेस ऑफ रिटेलर्स, सर्व्हिस, सेवा, होलसेलरला रिटेलरकडनं देण्यात येणाऱ्या सेवा. यामध्ये आहे फर्स्ट कनेक्टिंग लिंक, जोडणारा दुवा. दोघांमधील लिंक आहे हा रिटेलर. द रिटेलर is the connecting link between the wholesaler and consumer. किरकोळ व्यापारी हा होलसेलर आणि ग्राहक यांच्यामधील दुवा असतो, लिंक बिटवीन असतो. सेकंड नंबर, हेल्प्स टू डिस्ट्रीब्यूट, वाटप करणे, वितरण करणे, डिस्ट्रीब्यूट करायला मदत करतो रिटेलर हेल्प टू क्विकली डिस्ट्रीब्यूट गुड्स. इट बिकम व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स लाईक डेअरी प्रोडक्ट्स, फ्रूट, व्हेजिटेबल, पल्सेस एक्सेट्रा. होलसेलर मालाचे म्हणजेच गुड्सचे जलदपणे क्विकली डिस्ट्रीब्यूट करतो. होलसेलरकडनं जे गुड्स घेतलेले असतात रिटेलरने ते क्विकली डिस्ट्रीब्यूट्स करतो, म्हणजेच किरकोळ व्यापारी वस्तूचे जलदपणे वितरण करीत असतो. इट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, हे सर्वात महत्त्वाचे आहे. कशासाठी? तर इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स. पेरिशेबल गुड्स याचाच अर्थ नाशवंत माल, नाशवंत होणारे म्हणजेच दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील, भाज्या असतील, हे काय होतात, काही कालांतरानंतर, थोड्या वेळानंतर ते खराब होतात. यालाच काय म्हणलेलं आहे? पेरिशेबल गुड्स, नाशवंत वस्तू. जसे की पेरिशेबल गुड्स लाईक डेअरी प्रोडक्ट्स, दुधाचे, दुग्धजन्य पदार्थ, फ्रूट, फळे असतील, व्हेजिटेबल्स, भाज्या, पालेभाज्या असतील इत्यादी. या सर्व काही डिस्ट्रीब्यूट क्विकरित्या रिटेलर करत असतो. यानंतर थर्ड नंबर, मार्केटिंग, जाहिरातीचे वेगवेगळे कार्य. इफ द होलसेलर इज अनेबल टू कॅरी आउट मार्केटिंग फंक्शन, रिटेलर्स कंडक्ट देम. समटाइम्स ही हँडल्स ट्रान्सपोर्टेशन ऑन हिज ओन. समटाइम्स he tries to solve shortage problem or advertises for better sale.
मार्केटिंगचे सर्व कार्य होलसेलरनं केले नाही तर ते सर्व फंक्शन्स रिटेलर करीत असतो. एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर त्या संदर्भातील ट्रान्सपोर्टेशनचं काम असेल, वाहतूक करणे असेल, गोडाऊन्सचं काम असेल म्हणजेच गोडाऊनमध्ये स्टोअर करायचं असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करणे, या सर्व काही वर्किंग्स मार्केटिंगच्या जर इन केस होलसेलर यांनी नाही केल्या तर ते सर्व काही रिटेलर्स करत असतो. 4th नंबर, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. माहिती पुरविणे. होलसेलरला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम हे रिटेलर करीत असतो. द रिटेलर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट चेंजिंग डिमांड्स, प्रेफरन्सेस, लाइक्स अँड डिसलाइक्स ऑफ कंझ्युमर टू द होलसेलर. Fourth number, services to wholesaler provide information. The retailer provide information about changing demands, preference, likes and dislikes of consumer to the wholesaler. माहिती पुरविणे. होलसेलर हा वस्तूंची गुड्सची बदलणारी मागणी म्हणजेच चेंजिंग डिमांड्स, ग्राहकांच्या लाईक्स अँड डिसलाईक्स ऑफ ग्राहकांच्या आवडीनिवडी, काही बाजारपेठेचे स्वरूप असेल इत्यादी इन्फॉर्मेशन ही होलसेलरला देत असतो. यानंतर 5th नंबर, अट्रॅक्ट कंझ्युमर. ग्राहकांना आकर्षित करणे. The retailer attract consumers by advertising the products. This activity directly help the wholesaler to sell the product. Retailer कंझ्युमरला ज्या ॲडव्हर्टायझिंगद्वारे आकर्षित करण्याचे काम करत असतो. त्यामुळे होलसेलरला त्याच्या गुड्सची सेल करण्यास मदत होते. अट्रॅक्ट कंझ्युमर याचा अर्थ आपण लक्षात घेतला असेल. आपण कित्येक वेळेस आपल्या घराजवळील ज्या किराणा शॉपमध्ये म्हणजेच रिटेल शॉपमध्ये जातो त्यावेळेस कुठलं तरी आपल्याला गुड्स घ्यायचं असेल, वस्तू खरेदी करायचं असेल, त्यावेळेस तो रिटेलर म्हणतो नाही ह्या प्रोडक्टपेक्षा हे थोडंसं चांगलं आहे. याचाच अर्थ तो काय करतो, अट्रॅक्ट करतो कंझ्युमरला, ॲडव्हर्टायझिंग करतो त्या प्रोडक्टची आणि त्या प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग केल्यामुळे होलसेलरला त्या संदर्भातील डायरेक्ट हेल्प होते त्या प्रोडक्ट संदर्भातील. अशा पद्धतीने तो अट्रॅक्ट करण्याचं काम करतो. त्यानंतर 6 नंबर, क्रिएट डिमांड्स. डिमांड मागणी वाढविणे. थ्रू पर्सनल सेल्समनशिप रिटेलर अट्रॅक्ट consumer attraction towards new goods and arrival in the market. To create demand for new goods, the retailer puts new goods for window display. रिटेलर वैयक्तिक लक्ष घालून म्हणजेच पर्सनली वैयक्तिकपणे लक्ष घालून न्यू प्रोडक्टकडे, न्यू गुड्सकडे कंझ्युमरचं, ग्राहकाचं लक्ष केंद्रित करतो. तो न्यू प्रोडक्ट्स मागणीसाठी विंडो डिस्प्लेला लावतो. म्हणजेच प्रथम दर्शनीय भागामध्ये नवीन प्रोडक्ट्स हे डिस्प्लेला लावत असतो. त्यामुळे क्रिएट्स डिमांड, मागणी त्या प्रोडक्टची वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे होलसेलरला रिटेलर या सर्व्हिसेस देत असतो, या सेवा दिल्या जात असतात. यानंतर सर्व्हिसेस टू कंझ्युमर. रिटेलरकडनं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या
सर्व्हिसेस. फर्स्ट नंबर आहे रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स, वस्तूचा नियमित पुरवठा. द रिटेलर स्टोअर्स sufficient quality of goods as per the requirement of consumers. Goods are available to the consumer as and when they are in need. रिटेलर कंझ्युमरच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या गुड्सचा स्टोअर करून ठेवत असतो. गुड्स ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कंझ्युमर. सफिशियंट क्वांटिटी, एक आवश्यक तशी त्याची मालाचा म्हणजेच गुड्सचा साठा करून ठेवत असतो. त्यामुळे कंझ्युमर आपल्या नीडप्रमाणे म्हणजेच गरजेनुसार रिटेलरकडनं गुड्स परचेस करत असतात. यानंतर सेकंड नंबर आहे लोकल कन्व्हिनियन्स. लोकल कन्व्हिनियन्स स्थानिक सुविधा. लोकल कन्व्हिनियन्स आपण पाहतो, आपल्याला गुड्स एखादा वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्या घराजवळील आपण काय करतो, छोट्या रिटेलरकडे जातो. म्हणजेच लोकल आहे, जवळ आहे, आवश्यक सुविधा लगेच तिथल्या तिथं मिळते. त्यामुळे आपण फार लांबच्या रिटेलरकडेच म्हणजेच त्या छोट्या संदर्भातील किराणा शॉपमध्ये जात नाही. त्याच पद्धतीने म्हणजेच याचा अर्थ तो कंझ्युमरला ती देण्यात येणारी एक सर्व्हिस आहे. लोकल कन्व्हिनियन्स, स्थानिक सुविधा. रिटेलर आर नॉर्मली स्टेप्टेड नियर रेसिडेन्शियल एरिया. बरोबर आहे. रिटेलर हा साधारणपणे जवळच्या म्हणजेच स्थानिक वस्तीच्या म्हणजेच राहण्याच्या ठिकाणच्या जवळ वास्तव्य करीत असतो. नियर रेसिडेन्शियल एरिया. बरोबर आहे. जिथे कुठे लोक स्थानिक वस्ती आहे त्या ठिकाणीच रिटेलरचं शॉप असतो. This offers local convenience to the consumer as they can purchase goods as per their convenience and timing. ज्यामुळे कंझ्युमरला त्यांच्या टायमिंगनुसार म्हणजेच वेळेनुसार आणि गरजेनुसार गुड्स केव्हाही खरेदी करता येते. केव्हाही परचेस गुड्स खरेदी करता येते. थर्ड नंबर आहे होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी गुड्सचं घरपोच सेवा. होम डिलिव्हरी. मेनी रिटेलर प्रोव्हाइड होम डिलिव्हरी ऑफ गुड्स टू द कंझ्युमर्स ॲट नॉमिनल कॉस्ट ऑर फ्री ऑफ कॉस्ट. This improve the relation between the consumers and retailers. रिटेलरकडनं ग्राहकांनाच म्हणजेच कंझ्युमरला गुड्सची होम डिलिव्हरी करत असतो. म्हणजेच रिटेलर कंझ्युमरला मालाची गुड्सची घरपोच सेवा देत असतो आणि ही सेवा नॉमिनल कॉस्ट ऑर फ्री ऑफ कॉस्ट एकदम कमी दराने किंवा मोफत करून देत असतो. त्यामुळे काय होतं, द इम्प्रूव्ह द रिलेशन बिटवीन द कंझ्युमर अँड रिटेलर. यामुळे काय होतं, ग्राहकांशी चांगला संबंध हा रिटेलरचा होत असतो. आता लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं असेल कित्येक मोस्ट ऑफ द पीपलनी काय केलं, होम डिलिव्हरी आपल्या जवळील रिटेलरकडनं होम डिलिव्हरी देण्याचं काम केलं. आपणसुद्धा कित्येक जणांनी आपण कित्येक वेळेस आपण काय केलं, होम डिलिव्हरी मागून घेतलेली आहे. याचाच अर्थ रिटेलर कंझ्युमरला अट्रॅक्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपण सगळ्यांनीच या जास्ती प्रमाणात उपभोगले आले आहेत. काय, होम डिलिव्हरी, घरी वस्तू आणून दिलेल्या आहेत. त्यानंतरचा फोर्थ नंबर व्हरायटी ऑफ गुड्स. निरनिराळ्या वस्तू, व्हरायटी, वेगवेगळ्या व्हरायटीच्या गुड्स हा रिटेलर ठेवत असतो. मेनी रिटेलर कीप अ डिफरंट व्हरायटी ऑफ गुड्स. दिस ऑफर्स द कंझ्युमर्स फॉर प्रॉपर सिलेक्शन ऑफ द रिक्वायर्ड कमोडिटी ऑफ देअर चॉईसेस. रिटेलर वेगवेगळ्या व्हरायटीच्या गुड्स विकत असतो.
रिटेलर वेगवेगळ्या व्हरायटीच्या ऑफ गुड्स विकत असतो आणि या वेगवेगळ्या व्हरायटीच्या गुड्स विक्रीस ठेवल्यामुळे कंझ्युमरला आपल्या चॉईसचं गुड्स खरेदी करता येतो. 5th नंबर क्रेडिट फॅसिलिटी, उधारीची सवलत. हे आपल्याला माहितीच आहे. प्रत्येक ग्राहकाचा जवळपास 90% आपल्या घराजवळ किराणा दुकानाजवळ उधारीची सवलत असते. म्हणजेच क्रेडिट फॅसिलिटी ज्याला म्हणता येईल, उधारीची सवलत तो आपल्याला देतच असतो. द रिटेलर गिव्ज क्रेडिट फॅसिलिटी टू देअर रेग्युलर कस्टमर which helps the consumer to purchase goods and when they are need. It helps many consumers who are in short of money. Credit facility by retailer creates large customer base for the businesses. उधारीची सवलत, क्रेडिट फॅसिलिटी, रिटेलर आपल्या रेग्युलर कस्टमरला क्रेडिट फॅसिलिटी, उधारीची सवलत देत असतो, ज्यामुळे कंझ्युमरला मनीची, पैशाची सवलत उपयोगीस पडते आणि तो मोस्ट ऑफ द जास्त करून तो आपल्याजवळील जास्तीत जास्त जे रेग्युलर कस्टमर्स आहेत यांना यावरतीची क्रेडिट फॅसिलिटी हा देत असतो आणि यामुळे त्याच्या रिटेलरच्या बिझनेसमध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होते आणि त्याचा जो क्रेडिट फॅसिलिटी बाय रिटेलर क्रिएट्स लार्ज कस्टमर बेस फॉर द बिझनेसेस. या उधारीच्या सवलतीमुळे त्याच्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा बेस तयार होण्यास आणि त्याचा बिझनेस वाढण्यास मदत होते. त्यानंतरचा 6 नंबरचा आहे आफ्टर सेल सर्व्हिसेस, वस्तू विकल्यानंतरची देण्यात येणारी सेवा, सर्व्हिसेस. Some retailer do provide after sales services to customers for durable products such as laptop, mobile, television set, music system, refrigerator, etc. at cheap rates. Such services creates confidence in minds of consumer for further purchase. रिटेलरकडनं आपल्या ग्राहकांना विक्री झाल्यानंतर काही वेगवेगळ्या गुड्सची सेवा देत असतो. जसे की एक्झाम्पल, आपल्या घराजवळील छोटासा मोबाईल शॉप असेल तर आफ्टर सेल्स सर्व्हिस देतो. काही त्यामध्ये बिघाड झाला असेल किंवा काही त्याला रिपेअर करायचं असेल किंवा मोबाईलचं रिचार्ज करायचा असेल तर या सगळ्या गोष्टींना तो हेल्प करतो. टेलिव्हिजन सेट्स असेल, म्हणजे म्युझिक सिस्टम असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल, त्या संदर्भातील अशा ग्राहकांच्या मनात काय होतं, सच सर्व्हिसेस क्रिएट्स कॉन्फिडन्स इन माइंड ऑफ कंझ्युमर फॉर फर्दर परचेसेस. त्यामुळे ग्राहकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा एक भरोसा निर्माण होतो आणि त्यावरनं ते ग्राहक म्हणजेच कंझ्युमर काही वेगवेगळ्या गुड्स परचेस करण्यास त्यांच्या मनामध्ये एक भरोसा निर्माण झाल्यामुळे ते पुन्हा नंतर काही गोष्टी रिटेलरकडनं परचेस करू शकत असतात. यानंतरचा 7 नंबर इन्फॉर्मेशन, माहिती देणे. कंझ्युमरला काही प्रोडक्ट संदर्भातील माहिती पुरविणे, इन्फॉर्मेशन. रिटेलर प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स, देअर क्वालिटी ॲज वेल ॲज व्हरायटीज, न्यू अरायवल इन द मार्केट which help to choose better product. Such information facilitates quick buying for consumers and help to build good image in mind of consumers.
रिटेलरकडनं मार्केटमध्ये येणाऱ्या न्यू प्रोडक्टची इन्फॉर्मेशन और ॲडवाईस सल्ला देत असतो. यामुळे कन्झ्युमरना गुड्सची क्वालिटी, त्याचबरोबर त्याची व्हरायटी आणि त्याचबरोबर त्या संदर्भातील त्यावरतीच्या नवीन येणाऱ्या मार्केटची इन्फॉर्मेशन हे रिटेलर आपल्या कन्झ्युमरला देत असतो. यामुळे कन्झ्युमर कोणता प्रोडक्ट चांगला आहे तो चूज करण्यास मदत होते आणि यामुळे या सर्व इन्फॉर्मेशन क्विकरित्या प्रोव्हाइड केल्यामुळे बिल्ड अ गुड इमेज इन माइंड ऑफ कन्झ्युमर्स. ग्राहकाच्या मनात त्या रिटेलर संदर्भातील एक चांगली इमेज निर्माण होत असते. अशा पद्धतीने रिटेलर होलसेलरला आणि कन्झ्युमरला सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ रिटेलर हे आपण पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.